की मुख्यमंत्री बघा धमक्या द्यायला लागले, त्याच्यामुळे त्या अर्थाने नाही। पण आज एक गोष्ट लक्षात ठेवा, अनुकूलता आहे, लोक सोबत याला तयार आहेत, कार्यकर्ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सगळीकडे आपल्याकडे उपलब्ध आहेत। बघा भारतीय जनता पार्टी काय करू शकते याचे दोनच उदाहरण तुम्हाला देतो की 22 जुलैला आपल्या अध्यक्षांनी ही घोषणा केली की रक्तदान करायचं आहे आणि 4 दिवसाचा वेळ आपल्याला मिळाला आणि जवळपास 1088 मंडळांमध्ये आपण रक्तदान केलं। 78,000 बॉटल रक्तदान। तुम्हाला माहिती नसेल, आजपर्यंतचा एका दिवसातला रक्तदानाचा जो काही रेकॉर्ड आहे हा शिवसेनेच्या नावाने होता आणि तो 25,000 बॉटलचा होता। आपण एका दिवसामध्ये 78,000 बॉटलचं रक्तदान करून दाखवलं। मनावर घेतलं की आपण काय करू शकतो। आता आपल्या रवींद्र चव्हाण साहेबांनी आपल्याला सगळ्यांना विनंती केली की मन की बातचा कार्यक्रम हा बूथवर झाला पाहिजे, सगळ्यांनी त्या कार्यक्रमात सहभागिता दिली पाहिजे। गेल्या महिन्यापर्यंत 21,000 ठिकाणी आपला कार्यक्रम व्हायचा। याही महिन्यात मागच्या जो काही आपला मन की बात कार्यक्रम होता तो 21,000 ठिकाणी आपला कार्यक्रम झाला। पण आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं की हा कार्यक्रम जास्तीत जास्त ठिकाणी करायचा। कालचा मन की बात कार्यक्रम 59,000 केंद्रांवर झाला। 59,000 21,000वरनं, म्हणजे भारतीय जनता पक्षाची क्षमता बघा। हा एक म्हणजे असं हे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, असीम क्षमतेचं आहे। पण ही क्षमता जागृत करावी लागते। जसं बजरंगबलीची शक्ती ही बजरंगबलीला माहितीच नव्हती, जेव्हा शक्ती जागृत केली तर एका उडीमध्ये लंकेत बजरंगबली पोचले। तशी आपली पार्टी बजरंगबली सारखी आहे, ती एखादा कार्यक्रम झाला की पुन्हा शांत होऊन जाते। मग त्यांना आठवण करून द्यावी लागते की तुम्हाला बजरंगबलीची ताकद आहे, तुम्हाला या ठिकाणी हनुमान उडी मारता येते। आठवण केली की हनुमान उडी तुम्ही मारताच। आणि म्हणून आता एक नवीन आपल्या समोरचं आव्हान हे या संपूर्ण आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं आहे। आपल्याला माहिती आहे आपल्या जवळपास 11 जिल्हे आहेत, या ठिकाणी 4 महानगरपालिका आहे, 82 नगर परिषदा आहेत, 38 नगरपंचायती आहेत, 11 जिल्हा परिषदा आहेत, 119 पंचायत समित्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे निवडणूक या ठिकाणी होणार आहे। आपण जर मागची निवडणूक बघितली तर मागच्या निवडणुकीमध्ये आपण जवळपास विदर्भामध्ये सगळ्यात मोठा पक्ष होतो, म्हणजे 4,788 जागांपैकी जवळपास 2,000 जागा म्हणजे 1900 काही जागा या आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाल्या होत्या। मग त्याच्यानंतर बाकी पक्ष जे होते ते कोणी ह्या तेव्हाची सेना 472 वर होती, काँग्रेस 1000 वर होती, NCP 500 वर होती, आपण 2000 वर होतो। पण आता आपल्याला आपला रेकॉर्ड तोडायचा आहे। यावेळी आपल्याला 2017 पेक्षाही जास्त जागा या ठिकाणी निवडून आणायच्या आहेत। आता एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे की आपण ही निवडणूक महायुतीमध्ये लढतो आहोत, पण अर्थातच स्थानिक स्तरावर काही निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही देऊ। ज्या ठिकाणी काही अडचणी आहेत त्यांनी आमच्याशी चर्चा करायची आहे आणि निर्णय घ्यायचे आहेत। पण शक्यतोवर निवडणुका महायुतीत करायच्या आणि ज्या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक काही कारणाने होणार नाही त्या ठिकाणी आपल्या मित्रपक्षावर कुठली टीका करायची नाही। कारण आपण जर राज्यामध्ये सोबत काम करतो आहोत तर आपणच आपल्या मित्रपक्षावर टीका करायची। आपण 17 साली बघितलं, उद्धवजी आपल्यासोबत सत्तामध्ये होते आणि रोज आपल्याला शिव्या द्यायचे। ती परिस्थिती आपली नाही, आपल्याला ते करायचं नाही आहे। त्याच्यामुळे शक्यतोवर महायुती आणि ज्या ठिकाणी महायुती होऊ शकणार नाही त्या ठिकाणी आपल्याला मैत्रीपूर्ण समन्वयाने अशा पद्धतीनं आपल्याला निवडून यायचं आहे। पण विदर्भातला सगळ्यात मोठा पक्ष कालही भाजप होता, आजही भाजप आहे आणि या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपचं निर्विवाद वर्चस्व हे या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवायचं आहे। त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी कामाला लागायचं आहे।
माझं भाषण झाल्यावर मी जरी इथनं गेलो तरी तुम्ही कोणी जाऊ नका. मी मुख्यमंत्री आहे, तुम्ही सगळे होऊ शकता मुख्यमंत्री, होऊ शकत नाही असं नाही आहे, पण अजून तुम्ही झालेले नाही आहात. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्याला जाण्याची मुभा आहे, बाकी कोणालाही जाण्याची मुभा नाही आहे. दिवसभर ही कार्यशाळा आणि बैठक चालणार आहे. आपली पुढची स्ट्रॅटजी, वेगवेगळ्या लोकांचे मार्गदर्शन, जिल्ह्यांमध्ये काय चाललं आहे या गोष्टीचं निवेदन, या सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करता आपण सगळ्यांनी उपस्थित राहा आणि इथनं गेल्यानंतर जी काही दिशा या ठिकाणी मिळेल त्या दिशेनं आपण सगळ्यांनी काम करावं, अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो. आणि पुन्हा एकदा 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर ज्या प्रकारे झोकून देऊन तुम्ही तो किल्ला त्या ठिकाणी जिंकलात, तशाच प्रकारे आता हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा किल्ला देखील आपण जिंकावा आणि भाजपचा भगवा, महायुतीचा भगवा त्या ठिकाणी लावावा, अशा प्रकारची विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर जिथे महायुतीला लढता येणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढू, शक्यतो निवडणुका महायुती म्हणून लढायच्या, असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे.